कढीपत्तो ह्यो औषधी हो. आमच्याकडे मोठा झाड असा. गेलंय ना की असं घेऊन येतं. आणलंय की स्वच्छ धुवायचो आणि जरा तो सुकत ठेवायचा. कारण धूळबी असताना म्हणा. नंतर एक कढई ठेवले गॅसवर आणि त्याच्यात तो कुरकुरीत होईसर गरम करायचं. स्वच्छ धुवून घ्या आपण, नाही तर त्याका माती चिकाटलेली असतं. आणि असं कुरकुरीत होऊक लागलो की बाजूक काढून त्याच कढईत वाटीभर शेंगदाणे, म्हणजे तुमचं कढीपत्तो असा तसो त्या अंदाजान घालायचं. खमंग ते भाजून घ्यायचे. नंतर वाटीभर सुक्या खोबरा, ह्या किसून आम्ही ठेवतो होता. वाटीभर तीळ, सगळा व्यवस्थित भाजून घ्यायचा. जास्त करपाक देऊ नका. त्याच्यात 4 मिरच्यो घातल्या मी, तिखटान तुम्ही ठरवा. त्यो पण मस्त खमंग भाजून घेऊन 4-5 लसणाच्यो पाकळ्यो त्यो पण गरम करायच्यो. सगळा एकत्र मिक्स करायचा. चवीपुरता मीठ आणि किंचितशी साखर घालायची. अप्रतिम चव येता. चटणी कशी करून बघा. भाकरे बरोबर किंवा चपाती बरोबर एकदम लागतं. भाकरी खाताना त्याका ना खोबरेल तेल लावायचं आणि बरोबर ही चटणी घ्यायची. 1 नंबर टेस्ट. अशी चटणी करा, खावा. आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.